गुड आफ्टरनून स्टुडंट्स. येस, यायला सुरुवात झाली विद्यार्थ्यांची. व्हेरी गुड. आज शनिवारची वेळ आपण दुपारी सुरुवात केलेली आहे. मुद्दाम पहिलं लेक्चर आहे ते एकदम सोपं घेतलेलं आहे. म्हणजे काही विद्यार्थ्यांना उशिरा समजेल, मग त्यांना इच्छा असेल की आपण या लेक्चरला का नाही असं व्हायला नको. मग एकदम सोपं घेतलेलं आहे की लगेच त्यांना पण समजून जाईल ते उत्तर. म्हणजे प्रश्न उत्तर लगेच समजून जातील या हिशोबाने. सो ठीक आहे. काही जण असणं अपेक्षित होतं, काही जण आहेत. काही जण अजून शाळांमधून घरी पोहोचले नसतील. असो, वेगवेगळे कारण असतील. बरं चलो. गुड आफ्टरनून. मला एक सांगा, आवाज येतोय का माझं व्यवस्थित? एवढं फक्त मला सांगा सुरुवातीला. एम आय क्लिअर? हॅलो, हॅलो. येस. स्कॉलरशिप रँक 1, स्कॉलरशिप रँक 2. हॅलो, हॅलो. स्कॉलरशिप रँक 3. हॅलो. एनएमएमएस रँक 1, रँक 2, रँक 3. हॅलो. ओके, ओके, ओके. येस. ते माईक टेस्ट करतात ना, 1, 2, 3, 4. सो बिझनेसमॅन करताना असं करतात. हॅलो, हॅलो. 1 मिलियन, 2 मिलियन, 3 मिलियन. सामान्य लोक करतात 1, 2, 3. तसं आपण हॅलो, स्कॉलरशिप, एनएमएस, रँक 1, रँक 2, रँक 3 असं केलं पाहिजे. ठीक आहे. मजेचा भाग आपण सोडून देऊया. पण अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही. आपल्या डोक्यात, मनात सतत तेच असायला हवं. त्याला म्हणतात जळी स्थळी काष्ठी पाषाणी, सगळीकडे तेच. चलो सुरुवात करूयात आपण आजच्या लेक्चरला. आजचा जो टॉपिक आपण आता घेत आहे, तसे आपले 4 प्रमुख भाग राहिलेले आहेत. त्यातील हा एक भाग आणि याच्यानंतर आपण थोड्या वेळाने लगेच दुसरा घेणार आहे. म्हणजे अर्थात त्याच्या आधी तयारी करायची आहे मला, पीपीटी वगैरे. आणि नंतरचे जे 2 भाग आहेत, त्या भागांना आपण थोडं डिव्हाईड करून घेणार आहे. कारण त्यामध्ये समजावून सांगण्याचा भाग खूप आहे. ठीक आहे. तर सुरुवात करूयात आजच्या पहिल्या लेक्चरला. लपलेली आकृती शोधणे. म्हणजे तुम्ही जे म्हणतात ना वर्ल्ड्स मोस्ट सिंपल क्वेश्चन वगैरे, सो त्या टाइप मधले प्रश्न आहेत. आकृतीचे पृथक्करण आपला हा मूळ घटक 10% आहे. 10% म्हणजे 10 गुण आणि 10 गुण याचा अर्थ 5 प्रश्न. 5 प्रश्नांपैकी एक अपूर्ण आकृती पूर्ण करण्यावर असेल, एक तंतोतंत आकृती ओळखण्यावर असेल, एक घडीच्या आकृत्यांवर असेल, एक लपलेली आकृती शोधण्यावर असेल. आणि राहिलेला 5वा प्रश्न हा कुठल्याही एका भागावर असू शकेल. कदाचित तो आजचा जो भाग आहे त्याच्यावर सुद्धा असू शकेल. या अनुषंगाने आपण या लेक्चरकडे पाहूयात. म्हणजेच आजचा जो भाग आहे हा तुम्हाला 2 गुण किंवा 4 गुण मिळवून देणारा भाग आहे. 2 तर 100%, 4 प्रश्नावर डिपेंड आहे. चला वळूयात आपण आजच्या आपल्या पहिल्या आकृतीकडे. लपलेली आकृती याचा अर्थ समजून घ्या. मूळ प्रश्नामध्ये जी एक छोटासा आकृतीचा भाग दिलेला आहे आणि पुढे जे 4 ऑप्शन आहेत ना, त्यामध्ये कधी कॉम्प्लिकेटेड आकृत्या दिल्या आहेत. तर जो छोटासा भाग आहे ना, तो बरोबर एकदम कोणत्या त्या 4 ऑप्शनपैकी फिट कुठे बसतो, तो आपल्याला शोधायचा आहे. त्याला म्हणायचं लपलेली आकृतीचा भाग शोध. ठीक आहे. चलो. आधी प्रश्न दिसला पाहिजे ना तुम्हाला. इथून मी छोटा होतो. ओके. हा तुमचा प्रश्न क्रमांक 1 आणि हा पोल. Question number 1. 1, 2, 3, 4 options. 1 minute poll start. चलो चलो.
लास्ट. अरे वा, सगळ्यांचं सोडवून झालेलं आहे. पाहूयात आपण काय सोडवलंय तुम्ही. व्हेरी गुड. 6 जणांनी बरोबर दिले, एकाची फक्त गडबड झालेली आहे. काय करायचं बघा, या प्रश्नामध्ये काय करायचं पहा. इथे आपण डार्क अशा ठळक दिसेल असा हा कलर वापरूयात आपण. चॉकलेटी. बघा, आकृतीचा जो हा भाग आहे, स्टार्टिंगला काय करायचं, आकृतीचा जो सगळ्यात मोठा भाग आहे, म्हणजे काय त्रिकोण असेल, चौकोन असेल, चौरस असेल, जो कोणता असेल तो भाग आपण आधी निवडायचा. तो भाग आधी सर्च करायचा. म्हणजे हा बघा, हा असा त्रिकोण दिसतोय मोठाच्या मोठा. ठीक आहे. हा या आकृतीत कुठे आहे? पहिल्या आकृतीत हा दिसतोय का? नाही. इथूनच दिसत नाहीये, म्हणजे असं होत नाही. आकृती कट. इथे दिसतोय का? दिसतोय. पण इथला त्रिकोण जो आहे तो अर्धवट आहे. इथला त्रिकोण जो आहे त्याला इथे मधून अशी आडवी रेष आलेली आहे. अशी रेष इथे आपल्याकडे आली आहे का? नाही. आणि इथे बघा, मधून ही तिरकी रेष आहे. सो हा नाही जुळत आहे. इथे हा बरोबर दिसतोय. हे पहा, सेम तसाच त्रिकोण आणि मध्ये ही तिरकी रेष दिसते. इथे तसा त्रिकोणच तयार नाही झालेला. म्हणून आकृती क्रमांक 3. चलो, एक जण कोणीतरी चुकलेलं होतं. चला, सगळ्यांना समजलंय का? आपण कोणीतरी एक जण चुकलं ना, सिंपल असलं तरी. थोडक्यात चुकलेलं होतं ते. पण ठीक आहे. चलो. ओके. येस, नो प्रॉब्लेम. समजलं. चलो, नेक्स्ट क्वेश्चन. दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात आपण. प्रश्न क्रमांक 2. ये रहा सवाल आपके सामने और ये रहे ऑप्शंस दूसरे सवाल के लिए. 1 2 3 4 और आपका टाइम शुरू होता है अब. कम ऑन. एकच जण राहिलेला आहे. ओके. चलो, एकाने दिले नाहीये उत्तर, 7 जणांनी दिलंय. पाहूयात काय उत्तर दिलंय. व्हेरी गुड. मगाच्या सारखं 6 जणांचं बरोबर आहे. एकाची काहीतरी गडबड होती. नीट लक्ष दिलं जात नाहीये. बघा, आता उदाहरणार्थ ही आकृती. इथे हा एक जो डॉट तुम्हाला दिसतोय, सेम असाच डॉट तुम्हाला शोधायचा आहे. इथे आहे का? हा, इथे थोडंसं वर जाताना आहे, पण कदाचित आपल्याला पाहताना अडचण येऊ शकते. आपल्याला थोडंसं गोंधळलेलं वाटू शकतं. इथे नाहीच आहे असा डॉट. इथे नाहीच आहे. इथे आहे. आता या दोन्हीपैकी इथे तिरकी रेष जी दिसतीये ती इथे दिसत नाहीये. इथे मात्र ही तिरकी रेषा दिसते आणि ही उभी रेषा दिसते. हे पहा. नाही, ही वरची जो आहे याची आपल्या घेणे नाही. ही एवढी रेष दिसते आणि हा डॉट पण दिसतो, म्हणून ही आकृती. गुड. तर चलो, काही अडचण, काही शंका? येस, विचारा काही असेल तर. काही अडचण किंवा शंका असेल तर विचारा. ओके. चला, पुढचा प्रश्न येतो. हा, बोल. आता लेक्चर स्टार्ट केलंय मी. झालंय. हो, ठीक आहे. 1 2 3 4 स्टार्ट. थर्ड क्वेश्चन.
एक जण कोणतरी राहतंय. एकच जण राहतंय नेहमी. ठीक आहे, ठीक आहे. चलो लेट्स चेक. अरे वाह! बघा एकाचं चुकं होतं, पण त्याचंही आता बरोबर आलंय. 7ही जणांचं बरोबर उत्तर. व्हेरी गुड. फास्टमध्ये पाहूयात. अशा प्रकारच्या आकृतीमध्ये काय करायचं बघा, एकदा इकडे नजर टाकली लक्षात येईल, की उभ्या रेषा आहेत त्या सगळीकडे आहेत. त्यामुळे इथून इकडं जाणं वगैरे ते सगळं अवघड पडेल उभ्या-आडव्या म्हटलं की. जी तिरकी रेषा आहेत ती आपण शोधूयात डायरेक्टली. ही तिरकी रेष पहा. इथे आहे का? नाही. इथे आहे का? आहे. इथून परत जाणारी आहे का? वरती जाणारी? वरती जाणारी आहे का? आहे. हे बघा. वरती अशी आडवी जाणारी आहे का? आहे. परत वर जाणारी आहे का? आहे. म्हणजे दुसरी असू शकते किंवा आहे. तिसऱ्या आकृतीत चेक करा. तिरकी रेष नाही. चौथ्या आकृतीत नाही. म्हणजे नुसत्या त्या एकट्या तिरक्या रेषेवर सुद्धा या गणिताचं उत्तर निघतंय. ओके, गुड. इथं काही कुणाला शंका असण्याचं काहीच कारण नाही. त्यामुळे आपण सरळ पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. सगळ्यांचंच बरोबर आलेलं होतं. चलो, चौथा प्रश्न हा पोल. क्वेश्चन नंबर 4. 1, 2, 3, 4. स्टार्ट. चलो, चलो, चलो. कम ऑन, कम ऑन. ओके. एक जण कोणतरी त्याची उत्तरच देत नाहीये. हो, ते काहीतरी कामात असेल. तासाला जॉइन झालेत पण काहीतरी गडबड चालली असेल काहीतरी. 1, 2, 4. अरे! आता वेगवेगळे ऑप्शन आले. चला, हा प्रश्न नीट बघा. चला सुरुवात करू त्याच्या एका बाजूपासून. शक्यतो डावी बाजू पकडूयात आता. डावी बाजू. आपल्याला वाचायची सवय अशी डाव्या बाजूनी असते ना. जगातल्या सगळ्या भाषा 99.99% म्हणूयात आपण. उर्दू सारख्या काही अगदी क्वचित भाषा आहेत, की ज्या उजव्या बाजूने लिहिल्या जातात किंवा वाचल्या जातात. जगातल्या 99.99% भाषा डावीकडून वाचल्या जातात. कारण माणसाला साधारणपणे अशा पद्धतीने पाहायची सवय असते. आपण डाव्या बाजूने सुरुवात करूयात. पहिल्यांदा हा असा कर्व आहे. हा कर्व इथे पहिल्या आकृती पाहूयात आहे. ती तिरकी रेष दिसतीये का? नाही दिसत. आकृती कट. कर्व आहे? आहे. तिरकी रेष दिसतीये का? नाही दिसत. आकृती कट. कर्व आहे? आहे. तिरकी रेष आहे? आहे. पुढे असा एक यू तयार होतोय हा. हा यू बघा 1, 2, 3. परफेक्ट. आकृती 3. इथे काय नाहीये? इथे कर्व आहे. तिरकी रेषा आहे. हां. हा यू नाहीये बघा. यूचा प्रॉब्लेम या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे ही आकृती नाही. ठीक आहे. ज्यांना कळालं नव्हतं किंवा अडकले होते काही जण, त्यांना समजलंय का? येस. कुणाला काही अडचण असेल तर विचारा. कारण इथे 3 प्रकारचे ऑप्शन आले आपल्याला. काही अडलं असेल तर त्यांनी विचारा. लॅपटॉपवर जॉइन होण्यासाठी लिंक मी पाठवतो तुला अर्णव. तुला म्हणजे मला वाटतं मागच्या काही लेक्चरमध्ये मी इथे पण सांगितलेलं आहे. पाहू, पाठवतो ते.
ठीक आहे. यस. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूयात आपण. पाचवा प्रश्न हा पोल 1 2 3 4 स्टार्ट. एकच जण बाकी आहे हा. कमॉन कमॉन कमॉन, एक जण बाकी, एक जण. चलो टाइम ओव्हर. लेट्स चेक, पाहूयात तुमचं उत्तर काय आहे ते. व्हेरी गुड. पुन्हा एकदा 6 जणांनी उत्तर बरोबर दिले, एकाच चुकलेलं आहे. थोडी गडबड होती बरं का एका विद्यार्थ्याची. आपण चेक करूयात. बघा, एक मोठा चौरस आहे. पहिल्या प्रत्येक आकृती पाहूया. चौरस आहे का? आहे. हे पहा, इथे पण हा चौरस दिसतोय, आहे. उभी एक वर ही आडवी रेष आहे, ही बाजूला आडवी रेष आहे, पूर्ण रेष आहे, आणि तिरकी रेष इथे नाहीये. आकृती कट. एकही प्रॉब्लेम नको, तिरकी रेष फक्त नाहीये. इथे चौरस दिसत नाही, इथे डायरेक्ट तो डायमंड तयार केलाय. आकृती कट. इथे चौरस आहे, आहे. ही उभी रेष आहे, आहे. ही आडवी रेष आहे, आहे. ही तिरकी रेष आहे, आहे. परफेक्ट. इथे काय नाहीये, एक उदाहरण पाहूया. इथे उदाहरण ती आडवी रेष आहे ती नाहीये, आणि ही तिरकी रेष पण नाहीये. त्यामुळे ही आकृती कट. चलो ठीक आहे. एकालाच काहीतरी अडचण आलेली होती इथे. चलो, एनी डाऊट? काही प्रश्न? नाही. एकदा वर बघूया तिकडे. ओके ओके ओके, सिंपल. ऑप्शन 3. गुड. चलो नेक्स्ट. व्हेरी गुड व्हेरी गुड. चलो जाऊयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 6. पोल 1 2 3 4 स्टार्ट. Come on, come on, come on. Yes. ओके. 2 जण असे आहेत की ज्यांनी सोडवलेलं नाही. बघूयात उरलेल्यांपैकी काय झालेलं आहे. 7च्या 7 जणांनी ऑप्शन 3 दिलाय. व्हेरी गुड. म्हणजे एक जण असं आहे की त्याची गडबड होते, कधी हो कधी नाही, कधी बरोबर कधी चूक, असं होतंय त्याचं.
ठीक आहे, पाहूयात आपण. एकदा या 4 आकृत्यांकडे पाहिलं की लक्षात येईल, वरचेवरच बघा इथे उभ्या रेषेचा काही ठिकाणी इश्यू दिसतोय. इथे आपल्याला उभी रेष हवी आहे. इथे नाहीये, आकृती कट. इथे पण नाहीये, आकृती कट. एक पण प्रॉब्लेम नकोय आपल्याला. ठीक आहे. आता याच 2 आकृत्या आपण पाहूयात. लेट्स चेक. कसं आहे, खूप रेषा असल्यामुळे प्रत्येक बाजू चेक करू. उभी रेषा आहे का? ही आहे. नंतर आडवी या बाजूला उजव्या हाताला जाते, गेलो आपण. नंतर उभी येते खाली, म्हणजे उलट्या ई सारखा आकार तयार होतोय हा. हा. तर इकडे तिरक्या रेषेपर्यंत अशी आडवी रेषा आहे. इथे पण अशी एक आहे रेष की जी तिथपर्यंतच पोचते. हो. आणि एक अशी इथून ही तिरकी रेष आहे. हा, या ठिकाणी बघा तिरक्या रेषेचा मोठा इश्यू झालाय आणि या ई मध्ये पण प्रॉब्लेम आहे. म्हणजे इथून पर्यंत पण येता येत नाही आणि इथून इथपर्यंत पण येता येत नाही, म्हणून ही आकृती कट होईल आणि तिसरी आकृती योग्य आहे. शाबास, छान, गुड, व्हेरी गुड. चला, जमतंय ना रे? व्यवस्थित जमतंय? छान जमतंय? सांगा एकदा. काही अडचण, काही शंका असेल तर विचारा. गुड गुड गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, छान. येस, आपले 6 प्रश्न झालेले आहेत. बोलूयात आता आपल्या 7व्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 7. आणि हा पोल. 7. 1 2 3 4. स्टार्ट. चलो चलो चलो, कमॉन कमॉन. शेवटचे 5 सेकंद. ओके, लेट्स चेक. 8च्या 8 जणांनी उत्तर दिलेलं आहे. बरोबर, व्हेरी गुड, व्हेरी गुड, छान. चलो, फास्ट मध्ये पाहूयात मग आता याचं उत्तर. कधी पण बघा, उभी रेष, आडवी रेष किंवा तिरकी रेष यांच्या आधी पाहायचं सर्क्युलर भाग दिसतोय का? तर सर्क्युलर पार्ट जो असतो ना, तो क्वचित वेळ आपल्याला दिसून येतो. उभी, आडवी, तिरकी रेष असणार म्हणजे असणारच आहे. सर्क्युलर पार्ट आहे तो पहिल्यांदा पाहायचा. इथे या पद्धतीचा दिसतोय तसा इथे आहे का? आहे. इथे आहे का? आहे. इथे आहे का? नाही. आकृती कट. लवकर शोधायला ही गोष्ट फायदेशीर ठरते. ठीक आहे. आता कुठली एक बाजू आपण पकडूयात. या बाजूने आपण सुरुवात करूयात. ही तिरकी रेष आहे. अशी तिरकी रेष इथे आली आहे? नाही आलेली. आकृती कट. आली आहे का इथे? इथे आली, पण वरून आली आहे पहा, मधून कर्णासारखी आली. आपल्या अशी कर्ण म्हणून रेषा नकोय. अशा प्रकारची रेषा आपल्याला नकोय. त्यामुळे ही आकृती कट. ठीक आहे. येस. म्हणजेच पहिली आकृती कट, दुसरी कट, तिसरी कट, राहिली फक्त चौथी. एकदा चेक करूयात. तिरकी रेषा आहे का? आहे. आडवी झाली आहे का? झालेली आहे. खाली हा सर्क्युलर पार्ट आलाय का? आलेला आहे. हाफ सर्कल, म्हणजे याला आपण म्हणूयात 145 डिग्री पर्यंत साधारण म्हणूयात आपण. अशा पद्धतीचा सर्कल झालाय. नंतर ही तिरकी रेष खालीपर्यंत पोहोचली आहे, कर्णाच्या पॉइंट पर्यंत. ठीक आहे, कर्णावरून गेलेली आहे ती. सो ही आकृती आपलं उत्तर आहे. चला, सगळ्यांना जमलेच होतं, त्यामुळे काही वेळ घालवण्यात अर्थ नाही. आपण पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 8.
Yes. Start. Come on, come on. अर्धी वेळ संपते आणि अर्ध्यापेक्षा जास्त मुलांचं झालेलं आहे. शाबाश. चलो, टाइम ओव्हर. लेट्स चेक अबाउट युअर आन्सर्स. ओके, 6 जणांनी ऑप्शन 2 दिलंय आणि एक जण दुसरीकडे गेलेला आहे. चला पाहूयात आपण नेमकी आकृती काय आहे. एक ग्लास दिसतोय, असा स्टायलिश ग्लास आहे बघा. तो मूव्हीज मध्ये, पिक्चर मध्ये असतो पहा. काहीतरी असं पार्टीमध्ये छानपैकी कोल्ड ड्रिंक किंवा काहीतरी ड्रिंक वगैरे घेताना ते करतात. ड्रिंक म्हणजे ते वाईटच असतं. किंवा पार्टीत केलं किंवा श्रीमंतांनी केलं म्हणून ते चांगलं होत नाही. ते वाईटच असतं. पण त्याची एक डिझायनिंग ग्लास आहे, तो डिझायनर ग्लास आहे. तो मूव्हीज मध्ये वगैरे आपण पाहतो असं जनरली. तर तो जो ग्लास आहे तशा पद्धतीचा ग्लास आपल्याला शोधायचा आहे. पण या ग्लासच्या मध्ये इथं ते लिक्विड भरलेले काहीतरी, इथे आपण म्हणूयात कोक. कोक भरलेला आहे. आता हे जे कोक भरलेलं आहे ते इथे तुम्हाला कुठं दिसत नाही. इथे सर्क्युलर आहे. आकृती लगेच कट. ठीक आहे. इथे बघा, इथे तुम्हाला एक कोक भरलेलं दिसतंय. येस, हा पार्ट तुमच्या कोकचा असू शकतो. हा तुमचा ग्लासचा भाग असू शकतो, ग्लास. आणि हा ग्लासचा दांडा असू शकतो. येस, क्लिअर. इथे उभा दांडा नाहीये हा. आणि इथे ग्लाससाठी आवश्यक असणारे म्हणजे ग्लास नाही, फक्त नुसता दांडा आहे हा. त्यामुळे हे पण कट. आकृती क्रमांक 2. दोघांनी बघा, एकाने इथं दिलं आणि एकाने इथं दिलं. ज्याने इथं दिलं ना, त्याने हा सर्क्युलर पार्टचा विचार नाही केलेला. तिथं तो चुकलेला आहे. आणि इथे बाळा ग्लास येण्याचं काही कारणच नाहीये. म्हणजे इथे ना हा आडवा भाग आहे, ना ग्लासचा हा असा इकडचा भाग आहे. फक्त इकडचा एक तुकडा आहे. ना हा उभा भाग आहे. म्हणजे तिसरा ऑप्शन ज्यांनी दिला ना, त्याने काहीच बघितलं नाही. असं त्याच्यातून लक्षात येतं. हरकत नाही. आता तरी लक्षात आलं ना, ते महत्वाचं आहे. इथे पैकीच्या पैकी मिळाले, तरी तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाहीये. आणि इथं 0 झाले, तरी तुमची स्कॉलरशिप जाणार नाहीये. इथे महत्वाचं काय, तर तुम्ही शिकणं महत्वाचं आहे. की तुमचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे प्रश्नांच्या बाबतीत. हे प्रश्न येणार नाहीयेत, पण जो प्रश्न येणार आहे, तो या प्रकारचा असणार आहे. तेव्हा त्यावेळी तुम्हाला तुमचं डोकं चालवायचं. तेव्हा ते कसं चालवायचं हे आपण शिकतोय. ठीक आहे. ही बुद्धिमत्ता चाचणी आहे. ही काही पाठांतराची परीक्षा नाहीये ना. चलो नेक्स्ट, पुढे जाऊयात आपण. प्रश्न क्रमांक 9. क्वेश्चन नंबर 9. और ये रहा आपका पोल आपके सामने. कौन बनेगा करोड़पति? 1 करोड़ रुपए के लिए ये रहा आपका सवाल. और आपका टाइम शुरू होता है अब. सोच समझ कर जवाब देना. 1 करोड़ रुपए का सवाल. जाहिरात करतोय फक्त. केबीसीची. येस. चलो चलो चलो, 10 जण झालेले. आवाज येतो ना व्यवस्थित?
अरे थांबा थांबा, तुम्हाला प्रश्न सांगायला पाहिजे त्याचा. एक मिनिट. वेगळा प्रश्न होता, थोडासा वेगळा म्हणजे. हा, इथे फक्त उलट हे आहे की प्रश्नाकृतीत कोणती आकृती लपली हे तुम्हाला शोधायचं. म्हणजे 4 ज्या आकृती आहेत ना, त्यातली कोणती आकृती प्रश्नामध्ये आहे असं शोधायचंय. असा थोडा उलटा प्रकार आहे. थांबा. काही जणांनी दिलं असेलच उत्तर, नाही तरी. येस, ठीक आहे. 6 आणि 3. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान, गुड. 6 आणि 3 अशा प्रकारची उत्तरं आलेली आहेत आपल्याकडे. ओके. चालेल. बघा, 6 जणांनी ऑप्शन दिलेला आहे ऑप्शन नंबर 2 आणि 3 जणांनी ऑप्शन नंबर 3. काही हरकत नाही. गुड. इथे उलट आहे. इथे काय केलेलं आहे की ही जी छत्र आहे, ही जी छत्री आहे, छत्री, ही छत्री इथं आहे का शोधा. मग अशी सेम इथे हा दांडा बसतोय. हा सर्क्युलर पार्ट आहे तो नाही बसत. हे उलट पालट होतंय. नाही, ही आकृती कट. ओके. नेक्स्ट. हा जो सर्क्युलर पार्ट आहे हा इथे येस दिसतोय. ही जी उभी रेष आहे, ही उभी रेष पण इथे दिसते. ओके. ही जी आडवी रेष आहे ती पण इथे दिसते. आणि हा जो सर्क्युलर पार्ट आहे हा पण इथे दिसतोय. म्हणजेच आकृती क्रमांक 2 ही परफेक्ट दिसते. पण तुम्ही काही जणांनी ऑप्शन नंबर 3 दिलाय, तर आपण चेक तर करूयात नेमकं कुठे चूक झाली हे तुम्हालाही समजेल. एवढ्या भागाला तर काहीच प्रॉब्लेम नाही. हा जसाच्या तसाच इथे दिसतोय. ठीक आहे. बघा आता. हां. कुठे गडबडले ते लक्ष दिलं आता बघा. हा जो पार्ट आहे, हा पार्ट तिसरा, हा इथे आहे. ओके. हा उभा दांडा आहे तो पण आहे. हा जो आडवा भाग आहे, तो पण आहे. हा जो सर्क्युलर पार्ट आहे, तो पण आहे. आणि दोन्ही बाजूला इथे हा जो भाग असा दाखवलेला आहे, तो पण आहे. ओके. पण म्हणजे इथे जी कन्सेप्ट आहे, हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये, हे जे पार्ट आहेत ना, हे पार्ट समजा वाढवले बघा, तर एकमेकांना जुळत नाहीयेत. इथे मात्र ते एकमेकांना जाऊन जुळतायत. म्हणजे तुम्हाला जर असं वाटलं की अर्धवट असेल, पण हे अर्धवट नाही. कारण की हा हा एक वेगळ्या सर्कलचा भाग आहे. हा एक वेगळ्या सर्कलचा भाग आहे. हा एक वेगळ्या सर्कलचा भाग आहे आणि हा एक वेगळ्या सर्कलचा भाग आहे. ठीक आहे. ही आकृती जर तुम्ही पाहिलीत, तर इथे पहा, इथे वेगवेगळे सर्कल नाहीत. हे सर्कल एकमेकांना चिकटलेले आहेत. हे पहा. हे एक सर्कल आणि हे एक सर्कल एकमेकांना चिकटलेलं आहे. इथले जे सर्कल आहेत ते पूर्ण वेगळे आहेत. म्हणजे ज्या तिघांनी हे उत्तर दिलेलं आहे ना, ते खूप जवळ पोहोचले होते. पण फक्त हा वेगळा सर्कल असेल, हा विचार त्यांचा झाला नाही. त्यांच्या डोक्यात असं आलं, की इथली जी आकृती आहे, इथे जो भाग आहे हा, हा एवढा भाग त्यांनी घेतला असावा, असा एवढा अर्धा-अर्धा. असं त्यांच्या मनामध्ये आलं. बरोबर आहे. पण ते सर्कल इथे एकमेकांना जाऊन चिकटणारं नाहीये. त्यामुळे ही आकृती कट होते. येस, काही अडचण, काही शंका याच्यामध्ये? का? तिसरी आकृती का कट झाली हे कळालं का? कारण तिघांनी उत्तर दिलेलं होतं. ओके, येस. तिसरी आकृती का कट झाली हे समजणं महत्वाचं आहे. ठीक आहे. येस, येस, येस. ठीक आहे. चलो, 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 चलो. येस. ओके, ओके. हां. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला समजलं, काहीच अडचण नाही. तिसरी आकृती. पण शंका असेल तर शंका आहे असं म्हणा. कारण हो, नो दोन्ही लिहितात आता मुलं. हो म्हणजे समजलं का? हो. काही शंका आहे का? नाही. दोन्ही लिहून टाकतात. काही जण कॉपी पेस्टच करतात आधीचं. त्यामुळे ते होतं तसं. ठीक आहे, ठीक आहे. चलो, लास्ट क्वेश्चन ऑफ धिस लेसन. या टॉपिकचा शेवटचा प्रश्न आपण आता घेऊयात.
हा प्रश्न आणि हा तुमचा पोल. प्रश्न क्रमांक 10. 1 2 3 4 स्टार्ट. सेम मगाच्या सारखंच. आधीचा प्रश्न होता तसाच. या चारपैकी कोणती आकृती प्रश्नामध्ये फिट बसते ते तुम्हाला शोधायचं. चलो कमॉन कमॉन. शेवटचे 10 सेकंद आणि एकच विद्यार्थी बाकी. ओके, टाइम ओव्हर. चला पाहूयात तुमचं उत्तर. 9 जणांनी सोडवलंय आणि 9च्या 9 जण बरोबर आहेत. शाब्बाश. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अभिनंदन सगळ्यांचं. चला पाहूयात आपण कारण काय. इथे मध्ये बघा, मध्ये इथे सगळे सर्क्युलर पार्ट आहे बघा. हा असा सर्क्युलर आहे, हा सर्क्युलर आहे, हा सर्क्युलर आहे, हा सर्क्युलर आहे. पहिल्यांदा तो भाग पाहायचा मी तुम्हाला आधीच सांगितलंय. इथे सर्क्युलरचा काही विषयच येईना. हे पंखा वगैरे काहीतरी दाखवलेलं आहे. संबंधच नाही. ठीक आहे, ते स्टार तयार केला यांनी. इथं सर्क्युलर पार्ट काही इथे आलेला नाहीये. याचाही विषय राहत नाही. आणि या नुसत्याच तिरक्या रेषा दाखवल्यात, यात दोन्हीकडे येत नाही. हे पण कट. हा पार्ट आहे का एकदा चेक करूयात ना. नाहीतर असं व्हायचं की आपण बरोबर उत्तर खोडलेलं असायचं आणि हे जे इथलं आहे ते चुकीचं असेल. पण ते आपण चेक नाही केलं, असं व्हायला नको. बघा नीट लक्षात द्या. प्रत्येक वेळी प्रश्नाच्या बाबतीत अशाच रीतीने डोकं लावायचं. हा सर्क्युलर पार्ट आहे. येस आहे. नंतर खाली सर्क्युलर आहे का? आहे. परत एक सर्क्युलर आहे का? आहे. मध्ये ही रेषा आहे का तिरकी? आडवी आहे. खाली सर्क्युलर आहे का? आहे. आकृती क्रमांक 3. चलो. हाऊ वॉज द टॉपिक? कसा होता टॉपिक सांगा मला. येस, येस. टॉपिक कसा होता? व्हेरी गुड. नो डाऊट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. नाईस. चलो सोपं होता ना. बघा ना 39 मिनिटांमध्ये कव्हर झालेला आहे. ठीक आहे, ठीक आहे. चलो. थोडक्यात कोणालाही आता याच्यामध्ये अडचण नाही. बेटर, सिंपल. गुड, गुड, गुड. चलो बाळांनो, एक मिनिट थांबा. आधी इथली पुढची माहिती थोडी देतो. नेक्स्ट स्लाइड ही एक स्लाइड जी आहे ती आपल्या युट्यूबसाठी महत्वाची आहे. तर तेवढी फक्त एक माहिती देतो एका मिनिटात. येस, आपले जे लेक्चर्स चालू आहेत ते लाईव्ह लेक्चर्स चालू आहेत हिस्ट्री बाय योगेश पाटील या मोबाईल ॲपवरती. रेकॉर्डिंग होत आहे ते म्हणजेच रेकॉर्डिंग अवेलेबल आहे ते योगेश पाटील अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. आणि 100 लेक्चरची आपली सिरीज आहे. हे कितवं लेक्चर आहे आपलं? 37वं लेक्चर आहे हे.